नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर BMS ची पहिली लिस्ट दिनांक 14 सप्टेंबरला लागलेली आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि 14 सप्टेंबरच्या लिस्टमध्ये ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांना त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेण्याची मुदत 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान आहे। म्हणजे आज 2 दिवस पूर्ण झालेले। पण ह्या 2 दिवसाच्या काळात असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच जणांच्या चुका झालेल्या आहेत किंवा बऱ्याच जणांना चुकीचे हे झाल्यामुळे त्यांना ते कॉलेज नको आहे, म्हणून विद्यार्थ्यांचे फोन येतात, पालक येऊन भेटतात की आता हे आम्हाला कॉलेज नको आहे, तर आम्ही काय करायला पाहिजे, तर नियम कसे आहेत, तर मग फ्री एक्झिट म्हणजे काय। तर मित्रांनो, ह्या 2 दिवसाच्या काळामध्ये जे काही लक्षात आले त्यानुसार आजचा विषय निवडलेला आहे की हा आजचा विषय निवडलेला काय कुठला आहे, BMS फर्स्ट राऊंड फ्री एक्झिट घ्यावी का नाही घ्यावी। तर मित्रांनो, ह्या वर्षी निकाल खूप हायर साईडला गेलेले आहे, तुम्हाला पण माहिती आहे। MBBS पण कट ऑफ खूप वाढलेला आहे आणि MBBS ला फ्री एक्झिट कोणी घेत नाही आपल्याला पण माहिती आहे। खूप क्वचित लोक की ज्यांचे एम्स ला ऍडमिशन झालेले आहेत तेच मुलं MBBS ची सीट सोडतात। पण BMS च्या बाबतीमध्ये आणि BMS च्या बाबतीमध्ये फ्री एक्झिट प्रमाण जास्त आहे। पण ह्या वर्षी फ्री एक्झिट घ्यावी का नाही घ्यावी हे विचार करण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर फ्री एक्झिट कोणी घ्यावी हे आपण कोणी घेऊ नये हे आपण बघू। आता हा माझा ज्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, हे फक्त माझे विचार आहेत, माझ्या विचाराशी तुमचं जुळतील असं काही नाहीये, तुम्ही तुमच्या विचाराने जाऊ शकता, याच्याबद्दल काही नाही। पण माझे विचार जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतो की ह्याच्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्यांचा किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा झाला तर होऊ शकतो। तर फ्री एक्झिट कोणी घेऊ नये। तर महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी रिपीट केलेला आहे आणि ज्यांनी चुकून त्यांना कुठलं तरी दुसरं कॉलेज लागलेलं आहे, लांबचं कॉलेज लागलेलं आहे किंवा त्यांना नावडीचं कॉलेज लागलेलं आहे, तरी त्यांनी अजिबात फ्री एक्झिट घेऊ नये। कारण पुढच्या राऊंडला काय होईल काही सांगता येत नाही, कारण मेरिट कुठं जाईल आपल्याला काही सांगता येत नाही। गोष्ट दुसरी, जे फ्रेशर आहेत, ज्यांनी पहिल्यांदाच नीट ह्या वर्षी दिलेली आहे पण त्यांना रिपीट करायची अजिबात इच्छा नाहीये। कारण बरेच विद्यार्थी येतात की पहिले पालक जेव्हा रिपीट करतो तो विचार नाही मी आता ह्या वर्षी रिपीट करणार नाही, मला ते पुस्तक उघडून पण बघायचं नाही, असे पण म्हणणारे विद्यार्थी। त्यांना जर समजा त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळालेलं नसेल किंवा लांबचं कॉलेज मिळालेलं असेल, आता धरून चालू आपण जिथून राहतो त्याच्यापेक्षा 400-500 किलोमीटरवर किंवा 300 किलोमीटरवर असं जर कॉलेज मिळालं असेल आणि ते जर नको वाटत असेल किंवा एखाद्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर नाही, नवीन कॉलेज आहे, असं जर असेल तुम्हाला ते मिळालेलं असेल, तुम्हाला ते नको असेल, पण तरी तुम्ही ते घेऊन ठेवा। कारण पुढच्या राऊंडला काय होईल काय सांगता येत नाही, मेरिट वर जाईल खाली जाईल। कारण आता ह्या वर्षीचे नियम बदललेले, प्रत्येक राऊंडला आपल्याला कॉलेज प्रेफरन्सेस द्यायचे, त्याच्यामुळे मेरिट वर पण जाऊ शकतो, जे मिळालेले कॉलेज ते पण हातामधून जाऊ शकतं। म्हणून जे फ्रेशर आहेत आणि ज्यांना रिपीट करायचं नाही त्यांनी पण फ्री एक्झिट घेऊ नका, जे मिळालेले ते कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्या। तुमच्याकडे अजून 2 दिवस आहेत, उद्या आणि परवा। तिसरी गोष्ट, 390 ते 420 दरम्यान ज्यांचा नीट स्कोअर आहे, नीट लक्षात घ्या, ज्यांच्या 390 ते 420 दरम्यान ज्यांना नीट स्कोअर आहे आणि त्यांना कॉलेज मिळाले, अशा आता साधारणपणे कट ऑफ किती 390च्या दरम्यान आलेला आहे ओपनचा, SCBCचा, तर सेमी गव्हर्नमेंटचा। तर त्यांना कुठले कॉलेज मिळालेले असणार, साधारणपणे बी ग्रेड किंवा बी ग्रेडच्या थोड्या खालचे, ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये किंवा जे नवीन आहेत असे कॉलेज मिळाले, तरी त्यांनी ते कॉलेज सोडू नये। कारण पुढच्या राऊंडला ह्यांच्या स्कोअरला 390 ते 420 दरम्यान त्यांच्या स्कोअरला की कुठलं कॉलेज मिळेल किंवा मिळणार पण नाही एखाद्या वेळेस, असं पण होऊ शकतं। म्हणून त्यांनी फ्री एक्झिट घेऊ नये। ज्यांना मिळालेलं आहे, त्यांना जे मिळालेलं आहे ते त्यांनी कॉलेज घ्यावं आणि पुढच्या सेकंड राऊंडला एकदम व्यवस्थित चॉईस फिलिंग करावी आणि आपल्या पुढचा राऊंड अटेंड करावा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 420 ते 450 दरम्यान, 420 ते 450 दरम्यान ज्यांना कॉलेज आवडीचं नाहीये तर त्यांनी पण घेऊ नये। कारण कसं आहे, त्यांना बेटरमेंटला पण त्यांना आवडीचं कॉलेज मिळू शकतं आणि ज्यांना 450 वर मार्क आहेत त्यांचा काही मुद्दाच येत नाही, त्यांनी काय घेतलं नाही काय पुढच्या राऊंडला त्यांना परत कॉलेज मिळू शकतं। तर हे असं गोष्ट होती की फ्री एक्झिट घेऊ नये। म्हणून कोणी घेऊ नये, ज्यांनी रिपीट केले त्यांनी फ्री एक्झिट घेऊ नका। जे फ्रेशर आहेत पण ज्यांना रिपीट करायची अजिबात इच्छा नाही, अभ्यास करायची अजिबात इच्छा नाही, त्यांनी पण फ्री एक्झिट घेऊ नका। ज्यांचा स्कोअर 390 ते 420 दरम्यान आहे आणि ज्यांना नावडीचं कॉलेज मिळालेलं किंवा लांबचं कॉलेज मिळालं त्यांनी फ्री एक्झिट घेऊ नका। आणि पुढच्या राऊंडला मात्र व्यवस्थित प्रेफरन्सेस टाका। तुमचे जे काही काउन्सिलर आहेत त्यांच्याशी चर्चा करा, जे काही तुमचे सिनियर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करा आणि व्यवस्थित
तुम्हाला बेटरमेंटचे चान्सेस आहेत आणि व्यवस्थित कॉलेज टाका, कारण त्याच्यावरच पुढचं अवलंबून, कारण पुढच्या राऊंड पासून परत नियम बदलणार आहेत. तर हे होता आजचा विषय. बरं, कोणी घ्यावी ह्याच्यामध्ये ज्यांना रिपीट करायचंय, ज्यांचं फिक्स आहे की रिपीट करायचंय, त्यांनी फ्री एक्झिट घेतलं तरी चालेल, किंवा मला टॉप 1चंच कॉलेज पाहिजे, गव्हर्नमेंटच पाहिजे आणि हे मिळालं तर ठीक, नाही तर मी रिपीट करेल, ह्याची जी काही मानसिकता आहे त्यांनी सरळ फ्री एक्झिट घ्यावी, काही प्रॉब्लेम नाही. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे मार्क 450 वरती आहेत, ज्यांचे मार्क 450 वरती आहेत आणि ज्यांचं चुकून काहीतरी लांबचं कॉलेज मिळालेलं आहे, आपल्या नावडीचं कॉलेज वरती पडलेलं आहे, ज्यांना प्रेफरन्स फिलिंग भरण्याचे हे नव्हतं, माहिती नव्हतं, ज्यांच्या चुका झालेल्या आहेत, त्यांनी फ्री एक्झिट घेतली तरी चालेल, कारण राऊंड 2 मध्ये त्यांना 450 वरती आहे, त्यांना चांगलं कॉलेज मिळू शकतं. पण त्यांनी काय करायला पाहिजे, पुढच्या राऊंडला तुमचे जे काही काउन्सिलर आहेत, तुमचे जे काही सिनियर आहेत, तुमचे जे काही वेल विशर्स आहेत, त्यांच्याशी चर्चा करून प्रेफरन्सेस टाका आणि बेटरमेंटला जावा. तर मला वाटते की हा विषय तुम्हाला लक्षात आला नसेल तर पुन्हा एकदा बघा आणि तुमच्या लक्षात घेऊन घ्या, कारण हे खूप महत्वाचा विषय आहे. तर हा विषय घेऊन आज तुमच्या पुढे आलो होतो. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि मित्रांना शेअर करा. आणि ह्या चॅनलतर्फे एक स्टुडंट हेल्पलाईन पण सुरू केलेली आहे, तो नंबर आमच्या थंबनेलवर आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ज्यांना कोणाला आमची मदत पाहिजे असेल किंवा जे छोटे छोटे प्रश्न असतील ते संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान आम्हाला फोन कॉल करू शकतात, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. एवढे बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.